जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त कॅपकट टेम्पलेट मेरे सपनों की रानी कब आएगी तू या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो। तर सोबतच मित्रांनो, तुम्हाला एक टेम्पलेटची लिंक दिलेली आहे, तो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो, तर ते तिथून लिंक घेऊ शकता मित्रांनो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला VPN ट्रूबो VPN आहे, प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करून घ्यायचा, VPN कनेक्ट करून घ्यायचा मित्रांनो। मी कनेक्ट केलेलं आहे मित्रांनो। तर कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथून लिंकला VPN कनेक्ट करूनच ओपन करायचं मित्रांनो, नाहीतर ओपन होत नाही मित्रांनो लिंक ओपन केल्यानंतर ना मित्रांनो, तर बघू शकता अशा प्रकारे मेरे सपनों की रानी कब टेम्पलेट हा येऊन जाईल मित्रांनो। तर यूज टेम्पलेट इन कॅपकट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला डायरेक्ट कॅपकटमध्ये घेऊन जाईल मित्रांनो। तर कॅपकट डाउनलोड केलेलं नसेल तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता मित्रांनो, पिन केलेलं आहे मित्रांनो तिथं। तर मित्रांनो बघू शकता, इथे आपल्याला कॅपकटमध्ये घेऊन आलेलं मित्रांनो। तर इथे यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं मित्रांनो। त्यानंतर आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला फोटो ॲड करण्यासाठी फोटो गॅलरीमध्ये येऊन फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, फोटो ॲड केलेले आहेत मित्रांनो, व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। तर इथे आपल्याला फोटो जर क्रॉप करायचे असतील मित्रांनो, तर इथे फोटोवरती क्लिक करून त्यानंतर क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करून आपण क्रॉप करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे वरी एक कोपऱ्यात इथे एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन दिसतं आहे, ते क्लिक करायचं मित्रांनो। त्यानंतर ते 720p दिसत आहे, ते 1080p ठेवायचं मित्रांनो। त्यानंतर डनवरती क्लिक करून एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्कवरती क्लिक करायचं मित्रांनो। त्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट सेव्ह होऊन जाईल मित्रांनो। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला बंद करूयात।